हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज आहे मंडे आणि आपल्याला जायचं ऑफिसला. सकाळी थोडंसं उशिरा उठलो त्यामुळे मॉर्निंगला वर्कआउट केलेला नाहीये. संध्याकाळी आल्यावर आपण वर्कआउट करणार आहे. तर मी आता तयार झालो ऑफिसला जाण्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवतो मी आता मॉर्निंगला ब्रेकफास्टला काय खातोय. मी मिल्कची स्मूथी बनवली आहे. आपण जे काल तुम्हाला दाखवलं होतं की काजू बदाम अक्रोड मखना वगैरे संध्याकाळी भिजू घातलं होतं दुधामध्ये आणि सकाळी त्याची स्मूथी बनवली होती. सेम आता तशी बनवली आहे. काल बनवलेली मला खूप जास्त आवडली होती. म्हणून आपण असं ठरवलं आहे की आता आपण रोज मॉर्निंगच्या ब्रेकफास्ट मध्ये हे स्मूथी पिणार आहे आणि कंपनीत गेल्यानंतर मग तिथं आपण 11 वाजता आपले 4 अंडे बॉईल करून नेणार आणि तिथं खाणार. म्हणजे आपला प्रोटीन सोर्स पण कव्हर होईल आणि ह्याच्यातून आपल्याला बऱ्यापैकी प्रोटीन भेटून जाईल. दूध आणि अंडे आपण थोडस सोबत घ्यायला टाळतोय. तर चला मग परदेशी ब्रेकफास्ट करून घेतो आणि आपल्याला जायचंय ऑफिसला. तर हे गाईज 6:30 वाजता घरी आलो. आल्यानंतर नाश्ता केला, 2 केळी खाल्ली, नंतर थोडं फ्रेश झालो. आता वाजले 7 आणि आता आपण करणार आहे वर्कआउट. आपण सकाळी वर्कआउट केला नव्हता, आता आपण वर्कआउट करणार आहे. आज आहे आपला चेस्ट आणि ट्रायसेप. तर चला मग चालू करूया. गाईज आज चेस्टमध्ये आपण सुरुवातीला डिप्स मारल्या. आज आपण डिप्स खूप जास्त मारल्या कारण आपल्याकडे चेस्टसाठी घरी वर्कआउट करण्यासाठी बेंच नाही, तर आपण जोर मारतो आणि डिप्स मारतो. डायमंड डिप्स पण आपण मारतो आणि अल्टरनेट मी डंबल्सने ट्रायसेपचा वर्कआउट केला. त्याच्यामुळे खूप चांगला पेन येत होता, मसलवर खूप जास्त टेन्शन येत होतं कारण आपण डंबल्सने वर्कआउट करायचो त्यानंतर डिप्स मारायचो. त्यामुळे ट्रायसेपवर खूप चांगला पेन येत होता आणि चेस्टवर पण खूप चांगला स्ट्रेस येत होता. आपण होम वर्कआउट करतोय, आपल्याकडे लिमिटेड इक्विपमेंट आहे, त्यामुळे आपण जास्तीत जास्त ट्राय करतोय. मसल जास्तीत जास्त ब्रेक झाला पाहिजे, त्यामुळे आपण रिपिटेशनवर जास्त फोकस ठेवतोय. तर मित्रांनो, आज आपल्या वर्कआउटला 17 दिवस होत आहेत. जेव्हापासून आपण वर्कआउट चालू केलं तेव्हापासून व्यवस्थित रुटीन बसलं आहे, डिसिप्लिन लाईफ झाली आहे. वेळेवर खातोय, वेळेवर झोपतोय आणि चांगलं हेल्दी खातोय. जास्त टाइमपास करत नाही, वेळ पूर्ण युटिलाइज होते. त्यामुळे खूप चांगलं वाटतंय. जो महत्वाचा वेळ आहे तो चांगल्या ठिकाणी युटिलाइज होतोय. सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे की आयुष्याला डिसिप्लिन खूप गरजेचं आहे. तर हे गाईज वर्कआउट झाला, आता बसलोय जेवण करण्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवतो मी काय खातोय. तर गाईज आज संध्याकाळच्या जेवणामध्ये आपण खातोय थोडासा राईस, डाळ आता याच्यावर ओतून घेतली, पण मी परत एक वाटी डाळ पिणार आहे, भेंडी आहे आणि 1 वाटी दही. हाच आपल्या संध्याकाळचा मील आहे. तर गाईज हा आपला संध्याकाळचा मील आहे. दुपारचा मील तुम्हाला मी सांगतो. आपण हरभरा, मूग, सोयाबीन आणि शेंगदाणे हे सगळे भिजवले होते, त्याची उसळ बनवली होती आणि थोडासा राईस आणि सलाड हे आपण दुपारी जेवण केलं होतं. आता संध्याकाळचं जेवण आपलं हे आहे. तर चला मग जेवण करूया आणि हा व्लॉग इथंच संपवूया. भेटूया आपण उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत गुड बाय.